राजू गोसाईनं सादर करण्याकरता बरोबर आणलेला आहे. पण राजा भाऊ, तुम्हाला असं नाही का वाटत हे त्याच्याविषयी सांगण्यापेक्षा प्रेक्षकांना तो काय करतो हे प्रत्यक्ष बघायला जास्त आवडेल? बघूया ना. रसिक श्रोते हो, प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या ना कोणत्या चांगल्या व्यक्तीच्या परिचयानं होत असते. मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात केली जगविख्यात गायिका श्रीमती लता मंगेशकर यांच्या मुलाखतीच्या आवाजाने. यावरती लिहिलंही गेलंय खूप, पण गळ्यात गंधार म्हणजे ते काही लॉकेट नाही. पण मला असं वाटतं की एखाद्या गायकाचा अचूक गंधार जर सुरेल लागला तर तोच गळ्यातला गंधार असं बाबा म्हणत असतील. दीदीने ज्यावेळेस प्रश्न विचारला होता की मास्टर दीनानाथांनी तुमच्याकडे गवई म्हणून केव्हा पाहिलं, त्याला उत्तर देते दीदी त्यांच्या स्टाईल मध्ये. तसं आता नेमकं सांगता येणं कठीण आहे, पण मला अजूनही आठवत आहे की आमच्या बाबांकडे त्यावेळेला काही शिष्य येत असेल आणि बाबा त्यांना एखादं असं पद तयार करायला देत की हे असं असं पद तुम्ही तयार करायचं. मला वाटतं मी सांगलीला राहत होतो तेव्हा आणि बाहेरच मी खेळत होतो, 5-6 वर्षाचीच होतो. तर खेळता खेळता बाहेर आम्हाला असं कळलं की हा गाताना कुठेतरी चुकतोय, म्हणून मी त्याला दाखवलं की हे असं नाही, हे असं गायचं, हे बाबांनी असं सांगितलं होतं. आणि हे मी गाऊन दाखवत असताना नेमके बाबा बाहेरून आले आणि हे गाणं त्यांनी माझं चोरून ऐकलं होतं. माझ्यापाशी काही बोलले नाहीत ते, पण माईला मात्र म्हणाले की मला आज कळलं आपल्या घरामध्ये गवई आहे. नटसम्राट या नाटकातील जगावं की मरावं हा उतारा रंगभूमीवरील इतर 4 अभिनेते कसे सादर करतील हे मी दाखवतो. सगळ्यात प्रथम बाळ कोलटकर. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम आचार आनंदानं का फेकून द्यावं हे देहाचं लागतं त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशा डोळामध्ये. आणि इथंच करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, तुझा माझा याचा आणि त्याचाही. याच्यानंतर दिलीप प्रभावळकर. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लखतर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये. आणि इथंच करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, तुझा माझा याचा आणि त्याचाही. गणपत पाटील कसा सादर करतील? जगावं का मरावं हा एकच सवाल आहे. आता या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं ते देहाचं लखतर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या समजा काळ्याच्या डोळ्यामध्ये होय. आणि तो बया सगळ्यांचं शेवट करायचं याचा तुझा माझा मी अर्थल की मोड द्या. महाभारताच्या कास्टिंगसाठी निवड करण्यासाठी खूप सारे आर्टिस्ट आलेले होते. हिंदी होते, मराठी होते. तर त्याने एक वाक्य दिलं होतं, अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पोपटाला. बस एवढंच वाक्य बोलायचं. हे वाक्य हे निरनिराळे लोक कसे सादर करतील? श्रीराम लागू काय म्हणाले? अर्जुना अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पोपटाला. हे असंच आहे, याच्यामध्ये काही फरक होणार नाहीये. तू बाण मार पोपटाला. दिलीप प्रभावळकर काय म्हणाले? अरे अर्जुना आयत्या वेळेला जाऊन तिथे गोंधळ वगैरे काही करू नको. बाण म्हणजे अगदी पोपटाच्या डोळ्यावरच मार बघ, नाहीतर उगाच नंतर काऊकडनं आम्ही चहा पाणी करूच रे. सदाशिवराव अमरापूरकर. अर्जुन अर्जुन तोते को तीर मारो, द्रोणाचार्य कुछ नहीं करेगा, वो क्या करेगा? देखो धृतराष्ट्र के पास
मैं तुम्हारे हस्तिनापुर के सिंहासन के लिए सिफारिश करूंगा। मारो, तोते को तीर मारो। संजय कुमार, अर्जुन, तीर चलाना बड़ी आसान बात होती है। तुम्हारे अपने कुछ रवैये होंगे, कुछ उसूल भी होंगे। किसी विवश पंछी पर तीर चलाना तो बहुत आसान है, लेकिन उसके ऊपर रोना बहुत मुश्किल है। सारी दुनिया जानती है कि तुम कितने अच्छे तीरंदाज हो, फिर भी मैं अपना फर्ज पूरा करता हूँ। अर्जुन, तोते को तीर मारो। राजा भाऊ, काय? माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, बर, फार प्रामाणिक हो. असं काय त्याचा प्रामाणिकपणा. काय केलं त्यानं? ही गुजराती बोलते. तुम्हाला 2 मुलं? नाही, 6. 6? काय करणार, आपल्या हातातल्या का असतात गोष्टी. तुमच्याकडे बघून वाटत नाही. काय ते तुम्हाला 6 मुलं आहेत असं वाटत नाही. हा, काळजी घेते मी फिगरची. मी सगळ्या दूरदर्शन प्रेक्षकांना ना मी शुभेच्छा देते. हा, किस्तारा जिलेले चिलेले म्हणजे नववर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला सौभद्र मधलं पद म्हणून दाखवतो. साथीला कोण आहेत? गोविंदराव पटवर्धन. हा, अरे तू गोविंदा का आपला? अरे केवढा मोठा झाला. एवढासा पाहिला होता हाफ चड्डीत. बोटात जादू आहे हो, जादू आहे. माझी काळी एक. हा, पूर्वी काळी 2 होती, आता काळी 1, पुढे काळी 0. तबलेला कोण आहे? कोण तो? हा, साई बँकर. तरुण मंडळी हल्ली पुढे येत आहेत ताल द्यायला. आता तरुणांच्या तालावरच आम्ही म्हाताऱ्यांनी नाचायचं. चल सुरू करू. रात्रीचा समय सरुनी येत काल. हा, प्रिये पहा, प्रिये पहा, थंडगार वात सुटत. काय म्हणते माझी बायको बसले भागीरथी. काय शाल ओढून घेऊ? अगं वारं म्हणजे गाण्यामध्ये वारा सुटलाय. तिथे स्टुडिओत वारा कुठला काहीतरी. शाल ओढून घे म्हणून सांगते. तू बैस. वात सुटत गाण्यामध्ये. थंडगार वात सुटत दीपतेज मंद होत. पाहिलंस ना रुक्मिणी, दीपतेज मंद होत. दीपतेज मंद होत. दिग्वदने स्वच्छ करीत, दिग्वदने स्वच्छ करीत अरुण पसरी निज महा. प्रिये पहा, प्रिये पहा. नव्या वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि माझे बरं का आशीर्वाद आम्हा दोघांचे. आणि मलाही तुमच्या शुभेच्छा द्या, आवश्यक असतात या वयामध्ये. येतोय. नकाशा नकाशा. काय मेले आधू झाले डोळे. एक अक्षर दिसेल तर शपथ. त्यातून काळोखा असा दाट. मॅडम मला मेलीला काळोखात नीट दिसलं नाही तर जळलं चेटकी असून फायदा तो काय. आता जादून थोडा उजेड पाडावा. काय बरं तो उजेडाचा मंत्र. हा, आवसेच्या
राती भूतांच्या हाती, काळे कुट्ट घडे नि काळोखाचा आड, राहूचा राग तुला लागेल डाग, मेल्या चंद्रा थोडा तरी उजेड पाड. उजेड उजेड उजेड. आता नकाशा. पाराच्या पश्चिमेला वाटेच्या वायव्येला मैलाचा दगड, वडाचं जुनं खोड, अंधारी त्याची ढोल, उतरावं त्या खोल. नक्की हाच त्याचा ठिकाणा, इथंच असेल खजिना. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. आहा काय सुरेख वटलंय झाड, पोखरलाय आतून आणि बाहेरून. आता चढावं त्यावर आणि उतरावं आत. आपण नाटक, सिनेमा किंवा दूरदर्शनवर आपल्या आवडत्या कलाकारांना पाहतो, त्यांच्याबरोबर हसतो, रडतो. काही काळ का होईना हे कलाकार आपल्याला त्यांच्याबरोबर एका वेगळ्याच जगात घेऊन जातात, आपल्या नेहमीच्या आयुष्याची सुखदुःख विसरायला लावतात. ही असते समर्थ कलाकाराची किमया. आत्ताच आपण दिलीप प्रभावळकर या आपल्या लाडक्या नटाला वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलं. गेली अनेक वर्ष रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या माध्यमातून आपण त्यांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं. त्यांचा चिमणराव कोण विसरेल. पण तिथंच न थांबता प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला नवीन काहीतरी दिलं. 1991 साली त्यांना असंच यश मिळत राहो ही शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माझ्या नववर्षाच्या शुभेच्छा. विक्रम, आज मी खूप खुश आहे. का बुवा? मी खूप दिवसाने एक अतिशय सुंदर नाटक पाहिलं आणि अतिशय सुंदर अभिनय पाहिला. काय सांगतेस काय? चांगलं नाटक आणि चांगला अभिनय या दिवसामध्ये? येस. कोणाचा? नाटक छान म्हणजे आई रिटायर होते आणि अभिनय छान म्हणजे भक्ती बर्वे. मान्य, एकदम मान्य. अतिशय सुंदर काम केलं, फार छान काम केलं. उगीच नाही, भक्ती बर्वे इनामदारला या वर्षीचं संगीत नाटक अकादमीचा अवॉर्ड, तसंच गुजराती नाटकाकरता अभियान अकादमीचा अवॉर्ड आणि पुन्हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार उगीच नाही मिळाले एका वर्षात. हॅट्रिक. मग जसं काय तुम्ही दिलं ते तिन्ही पुरस्कार. तसं नाही, अभिमान वाटतो. हे मात्र खरं. तू भक्तीची ती फुलराणी पाहिलंस? विक्रम, मला वाटत नाही एकतरी मराठी प्रेक्षक असा असावा की ज्यांनी भक्ती त्यांचं ती फुलराणी पाहिलं नाही. बर, तू भक्तीचं संशय कल्लोळ मधलं कृतिकेचं काम पाहिलंस? संशय कल्लोळ मधली कृतिका? येस. भक्ती बर्वे इनामदार? येस. काय सांगताय काय? अरे, भक्ती बर्वे इनामदारचं संशय कल्लोळ मधलं कृतिकेचं तुला पाहायचंय का? ऑफकोर्स. काय ग ए बहिरटे, इतक्या हाका मारल्या, दारावर धक्के मारले, कान फुटले का होते तुझे? दार उघडायला काय झालं होतं? हाक ऐकल्यावर दार उघडलं पाहिजे, पण इथं तर कुणीच नव्हतं. हो, इथे तर कुणीच नव्हतं. आणि ही कोण दुसरी? काय ग हे? इथं काय ठेवले तुझं? कशाला आलीयस? काय काम का आहे? काम? माझं काम? असं काम 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 काय करतेस? अशी घोटाळतेस का? स्पष्ट सांग. पोटशुळावर औषध मागायला, अर्ध शिशी टोचून घ्यायला, बायकांच्या दुखण्यावर रामबाण बघायला का कोणी अडली आहे तिच्याकरता मंत्राचं पाणी नेलं आमच्या यजमानांकडे आलीयस? त्यांच्याकडे कशाला मी येऊ? कशाला ते आपल्या मनालाच विचार. आणि का ग रोहिणी, तुझी याला मदत. चांगलं 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 इमान राखतेस बरं. अगं सटवे, तसल्या फंद्यातली नाही ही बाई, अगदी भोळी आहे. अगं बाई से भोळी आहे म्हणूनच तर म्हणते. अशा भोळ्या भाबड्याच आमच्या यजमानांकडे दवा पाणी मात्रा मंत्र मागायला यायच्या. बायकांना फुक्कट औषधेचं सासूबाईंचं पुण्यव्रत चालवलंय ना त्यांनी. काय ग हे लुगडं तुला कोणी दिलं? खरं सांग. मला भरणीबाई साहेबांनी दिलं. हो, भरणीबाई साहेब देतात असलं लुगडं. का दिलं, कोणी दिलं, कधी दिलं, सगळं 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 माझ्या ध्यानात येऊन चुकलंय. चल नाही घेतो, पुन्हा एकदा तोंड दाखवशील तर खबरदार. हो चालती. ती पहा नटवी कशी झुलत 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 चालली ती. ही भोळी का? रोहिणीला वाटतं मी अगदी भोळ्यानं दूध पिते नाही ग.
भरणीबाईनं दिलं तिला हे लुगडं? लब्बाड कुठली मुलखाची. आमच्या यानीच दिलं की नाही? खरं सांग. नको सांगूस. भरणीबाईंची आणि माझी चांगली ओळख आहे. मी आत्ता जाऊन त्यांना चिठ्ठी लिहिते. अगं पण काय ग रोहिणी, आमचे हे कुठं गेले ग? कुठे बाहेर गेले? बाहेर गेले? का गेले? कधी गेले? कुठं गेले? मला ठाऊक नाही. सांग सांग सांग. हवं तितकं खोटं सांग. जीभ झडेल बघ तुझी. चांडाळणी, नवरा बायको तसा बिघाड घालतेस. 7 जन्म मुरळी होशील तू, मुरळी. नको सांगूस. मी काही त्यांचा पत्ता काढल्याशिवाय अन्न घ्यायची नाही. तू जा. साहेब गधडी काय, नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीन चांगला धडा. तुझ्या पापाचा भरलाय धडा. मग त्याचा मस्त स्वतःला मास्तर. तुझा गटारात घालजा शास्त्र. तुझं मसनात गेले ज्ञान. तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ. मर पैजेचा घेतोय इडा. तुला शिकवीन चांगला धडा. तुझं उतरीन समजा माज. तेव्हा येशील गुंडाळून लाज. माझी चटत येशील बुट. मी म्हणन काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक. मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक. मग ओढवून हात सांगेल धरायला वाट. चल बाहेर मग काय बघा बळबळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओहो आहा, ओहो आहा. हाऊ स्वीट, लवली, चार्मिंग, ब्युटी. हाय समजे धरत्याल मंजूचे पाय. कुत्र्या वाणी घोळतील गोंडा. तरण्या पोरांचा दारात लोंढा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. मंजू बेन केम छो, हाऊ डू यू डू. कम कम गो हँगिंग गार्डन. आय बेग युअर पॉर्डन. कुणी आणतील सिल्कची साडी. कुणी देतील मोत्याची कुडी. कुणी घालतील फुलांचा थडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठूनच येईल राजकुमार. सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरला जेव्हा नजर भिडल झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणल राणी तुझ्यावर झालं फिदा. क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग काय हवं ते माग प्यारी. माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोलीन. मनाची गाठ हळूच खोलीन. गालावर चढल लाजची लाली. नजर जाईल अलगद खाली. म्हणून त्याला हे काय असं. लोकात उगाच होईल असं. कुंपणा पत्तर सरण्याची धाव. टिटवीन धरावी का दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा. गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाचे रथात बसून म्हणल कसं बिकर पर हो माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत नाक. म्हणत्याल राजाचा मान तरी राख. तोरण बांधा रांगोल्या काढ्या. त्या अशोकाला शिकवीन चांगलाच धडा. मग म्हणजे म्हणाल महाराज ऐका. त्या अशोक मास्तराला बियाड्याच ठोका. शिसाचा रस त्याच्या कानात होता. आणि लखलख सुरीनं गर्दन छाटा. मासाला घोड्याच्या शेपट्याला जोडा. आणि पाटलून काढून चापकाला फोडा. जेव्हा राजाचं शिपाई धरत्याल तुला म्हणतील म्हणजे सोडू मला. धरशील पान लोळशील कसा रडत राहते ढासाडस. तुझा तुझा आ तुझा न तुझा न. तुझे शा तुझं वस्कन अंगावर येणं. बघ गप तुझ्या कर्माची फळं. तुझ्या चुरू चुरू जिभेला कायम चटाळ. महाराज म्हणत्याल ह्याची गर्दन तोडा. मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण. मी म्हणन शरण आल्यावर देव ने मरण. सेंड ऑफ. तुम्ही मुलं मला सेंड ऑफ देणार. पप्पा रिटायर झाल्यावर त्यांना दिला होता तसा. मी गेले होते त्यावेळी हे काय बोलतात ते पाहायला. काय ते निरोपाचं भाषण केलं यांनी. एक वाक्य पुरं केलं नाही तो तुम्ही. हे चला काय ते थोडक्यात आटपायचं चटकन. आता आता भाषण. माझ्या प्रिय मुलांनो मुलीनो आणि ऐकताय ना. गाडी कधी एकदाची हलेल याची वाट बघत असतो. पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत असतो. आणि एकदा गाडी हल्ली की उगीच गाडी बरोबर धावत राहतो. गाडी दिसेनाशी होईपर्यंत हात हलवत राहतो. बरं वाटतं जाणाऱ्या माणसाला. तर
ही एक प्रथा आहे. केवळ तुम्हा मुलांवर माझं इतकं प्रेम आहे म्हणूनच मी या सेंड ऑफला मान्यता दिली. एरवी भावनांचं रूढीकरण करणाऱ्या प्रत्येक समारंभाची मला चीड आहे. माझ्या निवृत्तीमुळे तुम्हाला किती दुःख झाले ते दिसते, पण हे दुःख क्षणिक आहे. खरंच तुमचे पप्पा रिटायर झाल्यावर 1 महिन्यांनी जेव्हा प्रॉव्हिडंट फंडाचं काय झालं असं विचारायला ऑफिसमध्ये गेले, तेव्हा सेंड ऑफच्या वेळी दाटलेल्या कंठाने बोलणाऱ्या माणसांनी मान वर करून सुद्धा बघितलं नाही. तेव्हा हे वाईट वाटणं हे सगळं तत्कालीन असतं. या सगळ्या भेटवस्तू माझ्यातर्फे तुम्हा मुलांना सप्रेम. हो, आणि हे माझ्या सुनांकरता. संसाराच्या वाटेवर यातल्या सूचना तुम्हाला जरूर उपयोगी पडतील. अध्यक्ष महाशयांची नीट काळजी घ्या. त्यांना अध्यक्षस्थानीच राहू द्या. तुम्हा सर्वांना माझे मनापासून आशीर्वाद. निघते मी. आता शेवटी 1990 ला टाटा आणि 1991 ला हाय